आम्ही तीळ वाळू घातले, अंगणामध्ये टाकतो ना ऊन दाखवायसाठी. तीळ टाकल्यानंतर आमच्या शेजारची बाई आली, अरे वा तीळ टाकले, मी थोडेसे द्या ना आम्हाला म्हणजे. आमच्या आईने वाटीभर तीळ दिले. मग आम्ही असं डब्यात भरून तो डब्बा घरात ठेवला संध्याकाळचा. सकाळी ते तीळ एकदम तळाला एवढीशेच तीळ राहिले त्याच्यात. आमच्या काही लक्षातच येईल, अख्खा डब्बा रात्रीतून रिकामा झाला. मग आम्ही किराणा आणला, किराणामध्ये तेल आणलं भरपूर. तेल आणल्यानंतर ती बाई आली, ते म्हणे आम्हाला थोडं तेल द्या. तेल घेऊन गेली. ही रात्रीतून डबा रिकामा व्हायचा. त्या बांगडी विद्येतला एक उपप्रकार. ती काय करते, ते पहिले थोडीशी वस्तू तिथून आणते, ती घरी पूजा करते आणि तिचे केस मोकळे सोडते. तिच्याकडे एक फणी असते, तिनं अशी केस विंचरले की ती वस्तू तिकडून इकडे ट्रान्सफर होते. आजीनं सायाळाचा काटा आणला आणि एक बिबा घेतला, बिब्याला आरपार हे केलं आणि पुन्हा आम्ही ते तीळ वाळू घातले. अशी ती बाई आली, वा थोडीशी तीळ द्या ना म्हणून. आजी म्हणजे देते तीळ म्हणून तीळ दिले. बाकीचे तीळ आम्ही घरामध्ये नेऊन ठेवले. आजीने ते बिब्यातून आरपार तो याचा सायाचा काटा घातला होता का, तो त्याच्यामध्ये ठेवून काटा त्याच्यात ठेवून दिला. रात्री बरोबर 12 वाजता ती बाई इतकी जोरात ओरडली, तिच्यात पूर्ण दोन्ही हाताला पूर्ण जखम झाली. कोणी जर आपल्यावर असं काही केलं तर त्याचं बंधन कसं करायचं, त्याला पायबंद कसा घालायचं, ते सात्विक विद्येतनं तुम्हाला शिकता येते या सगळ्या गोष्टी. आजीचा भाऊ बाब्या बुवा, मी म्हटलं ह्यांच्याकडे ही विद्या होती.